करतो त्याच्यामध्ये तेव्हा त्याला पटकन कळून जातं. पर्सनल अकाउंट मध्ये फॉर गिफ्ट्स, डेट्सवर घेऊन जायला, ते पण नॉन निगोशिएबल आहे. हॅलो गाईज, कसे आहात? वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग असणार आहे रिलेटेड टू आवर कपल फायनान्स. की आम्ही आमचं फायनान्स कसं मॅनेज करतो आणि आम्ही काय काय खर्च करतो, आम्ही कसे सेव्ह करतो, आम्ही जर सेव्ह करतो तर कशामध्ये करतो आणि एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. इन्व्हेस्ट काय करतो, मग कोण कुठे पे करतं, कसं तुम्ही आफ्टर मॅरेज कसं तुम्ही फायनान्सेस मॅनेज करता, ते सगळं तुम्हाला आन्सर भेटणार या ब्लॉग मध्ये सगळं मिळणार आणि थोड्या टिप्स पण मिळणार. येस, की तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे इन द सेन्स आम्ही काय करतो आणि ते नंतर तुम्ही ठरवा की तुम्ही ते करायला पाहिजे किंवा चांगलं करतोय की नाही करतोय. हां, बाय द वे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आम्ही असं फायनान्शियल ॲडवायझर नाही आहोत. हे आमची पर्सनल काय म्हणू शकतो आपण, आमचे पर्सनल आम्ही जे करतो जे आम्ही करतो ते सांगतोय, जे आम्हाला हेल्प करत आहे आम्ही ते सांगतोय की आम्हाला वाटतंय की नाही ह्यानी आम्हाला खूप जास्त फायदा होतोय म्हणून आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. तुम्हाला जर सेम करायचं असेल किंवा डिफरंट करायचं असेल, इट्स अप टू यू गाईज. तुमच्याकडे जर काही चांगले आयडियाज असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्ही काय करू करता. शकता. येस, तर आम्हाला पण खूप जास्त हेल्प होईल कारण की आम्ही कमेंट्स वाचतो. येस, ओके, सो स्टार्ट करूया विदाउट एनी डिले. बट मी स्टार्ट करायच्या आधी एक थोडासा लिटिल बॅकग्राऊंड देते अबाउट चेतन आणि मी. सो आम्ही दोघं पण IT मध्ये जॉब करतो. दोघांचं पण पॅकेज सेम नाही आहे, डिफरंट आहे. एक्स अमाऊंट ऑफ सॅलरी चेतनला मिळते, वाय अमाऊंट ऑफ सॅलरी मला मिळते आणि आम्हाला मंथली सॅलरी येतं. सो आम्ही मंथली काय काय करतो आम्ही त्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगूया. तर हा होता छोटासा इंट्रोडक्शन. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आम्ही काही क्वेश्चन्स काढलेले जे आम्ही आता मोबाईलमध्ये वाचू आणि तुम्हाला सांगू. येस, तर पहिला क्वेश्चन काय शिवानी? सो पहिला आहे, व्हॉट डज फायनान्शियली सिक्युरिटी मीन टू यू बोथ? प्लीज. तर फायनान्शियल सिक्युरिटी माझ्यासाठी असं आहे की तुमच्याकडे एवढी सेव्हिंग तर असायला पाहिजे की तुम्हाला फॉर एक्झाम्पल एकदम अर्जंट काही कामाला आहे, फॉर एक्झाम्पल हेल्थ इश्यू राहू शकते किंवा कुठे ट्रॅव्हल करायचं आहे किंवा काही घ्यायचं आहे किंवा पॅरेंट्सला जायचं आहे, तर ॲटलिस्ट तेवढं 3 महिन्याचं 4 महिन्याचं बॅकअप तुमच्याकडे राहायला पाहिजे. मी मिनिमम म्हणतोय 3-4 महिने, टेक्निकली तर तुम्हाला 6 महिन्याचा बॅकअप तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. तर दॅट्स अ फायनान्शियल सिक्युरिटी फॉर मी. माझ्यासाठी फायनान्शियल सिक्युरिटी मीन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की इमॅजिन करा की तुमचा मंथली पेमेंट येतो, IT मध्ये मंथली पेमेंट येतो आणि तुम्ही ते उडवत आहे किंवा कुठेतरी स्पेंड करताय ज्याचे नीड नाही आहे आणि मग तुम्हाला सहज कुठली क्रिटिकल कंडिशन आली त्याच्यामुळे तुम्हाला लागलं आहे आणि ते तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, त्याच्यापेक्षा जास्त रिग्रेट काहीच नसू शकतो. म्हणून फायनान्शियल सिक्युरिटी फॉर एनी म्हणजे सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असायला पाहिजे आणि म्हणजे कपल असो किंवा इंडिव्हिज्युअल असो सगळ्यांनी सेव्हिंग आणि फायनान्शियली काय म्हणतात त्याला आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. येस, आणि याच्यावरनं मला इम्पॉर्टंट पॉईंट असा आठवला की तुम्हाला नक्कीच तुमचं एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक टर्म इन्शुरन्स काढायलाच पाहिजे. ही खूप बेसिक गोष्ट आहे. आणि मला एक पॉईंट याच्यामध्ये ॲड करायचा आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्स जेवढ्या लवकर काढाल तुमच्या एजच्या तेवढा कमी प्रीमियम तुम्हाला पडणार. आणि सेम गोज टू हेल्थ इन्शुरन्स ऑल्सो. जरी तुमच्या कंपनीमध्ये तुमचं इन्शुरन्स इन्क्लूड असेल बट तरीही तुमचं सेपरेट इन्शुरन्स असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट, कारण की तुम्हाला माहिती असेल आता हॉस्पिटल एक्सपेन्सेस घ्या तुम्ही की एका दिवसाचं बिल तर डायरेक्ट लाखावर काढतात, लिटरली लाखावर काढतात. आणि तेवढं कोणाचकडे असं कॅश नसतो किंवा पैसे नसतात, सगळ्यांचे लागून असतात पैसे. सो हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या 2 बेसिक गोष्टी फायनान्शियल सिक्युरिटी मध्ये हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे गाईज. येस, चलो नेक्स्ट क्वेश्चन. डू यू बिलीव्ह इन जॉईंट फायनान्सेस, सेपरेट फायनान्सेस और मिक्स फायनान्सेस? तर बेसिकली आमचं असं मिक्स आहे, कारण की आमचे आता जर तुम्हाला अकाउंट्स बद्दल जर बोलायला गेलं तर आमचे 4 अकाउंट्स आहेत. 4 अकाउंट्स म्हणजे टोटल 2 अकाउंट म्हणजे 2 अकाउंट सेपरेट आहे ज्याच्यामध्ये आमची सॅलरी क्रेडिट होते. ठीक आहे, बाकीचे सेपरेट अकाउंट पण आहे ज्याच्यामध्ये सॅलरी नाही होत बट ते आपण याच्यामध्ये नाही घेऊया. ठीक आहे, आणि एक अकाउंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक्स अमाऊंट ऑफ मनी टाकतो ज्याच्यामध्ये आम्ही फक्त घरचे ग्रोसरीज आणि ज्याही गोष्टी डे टू डे लाईफमध्ये लागतात डेली नीड्समध्ये त्याच्यातनं तो खर्च करतो. रेंट वगैरे, येस, रेंट आला, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पाईप बिल, येस, ज्या पण आम्ही मावशी वगैरे लावलेला आहे स्वयंपाकाला वगैरे त्यांचं आम्ही त्याच्यामधनं काढतो.
प्लस ट्रॅव्हलिंगचं आम्ही वेगळं टाकतो. ट्रॅव्हलिंगची अमाऊंट कमी आहे ॲज कम्पेअर टू आम्ही जे डे टू डे मध्ये टाकतो, कारण की ट्रॅव्हलिंग आम्ही असं रोज मंथली करत नाही. 3-4 महिन्यानंतर एखादा ट्रिप झाला, क्वार्टरली मोस्टली असतो आणि त्याच्यामध्ये एवढं तुम्हाला लागत नाही पैसे, म्हणून आम्ही थोडे थोडे टाकतो आणि त्याच्यामधनं सेव्ह करतो, त्याच्यामधनं यूज करतो जेव्हा ट्रॅव्हल करतो. बट येस, जर लागले तर आम्ही स्वतःचे पण टाकतो, असं काही नाही की तोपर्यंत आम्ही असं स्वतःला हे करून टाकतो. बट येस, काहीतरी अमाऊंट जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पडून यांची फक्त ट्रॅव्हलिंगची आहे, तर तुम्हाला खूप भारी वाटतं. असं वाटतं की ट्रॅव्हलिंग इझी वाटायला लागतं. जे लोकांना असं फील होत असेल की आता ट्रॅव्हल केला तर आपले पैसे गेले, आता आपल्यावर पैसे नाही, आता काही मन ते थोडं हे करत असेल, स्वतःला रोखून ठेवत असेल की आता हे नाही करू शकत कारण की आपण ट्रॅव्हल करणार आहे किंवा ट्रॅव्हल केलंय, तर ते नाही फील होत. आणि आमच्यामध्ये असं आहे की आम्ही जेव्हा तो ट्रॅव्हलिंग अकाउंट बघतो, आम्हाला असं वाटतं की यार हे तर पैसा ट्रॅव्हलिंगसाठी जायचं, मग असं टेन्शन येत नाही की पैसे खर्च झाले म्हणून. बेसिकली आम्ही सेव्हच त्याच्यासाठी केलंय की ट्रॅव्हल करायचं याच्यामध्ये. पण जो दुसरा अकाउंट आहे घरचा, त्याच्यामध्ये पण आम्ही ट्राय करतो की सेव्ह करू आणि ते पण मग ट्रॅव्हलिंग मध्ये टाकू, किंवा पुढे जर कुठली गरज वगैरे आली किंवा काही पण असलं तर आम्ही राहू देतो. असं नाही की इथले फॉर एक्झाम्पल काहीतरी अमाऊंट आहे मंथली आणि जी आता खर्च नाही झाली, त्याच्यामधले काहीच अमाऊंट झाली तर फक्त ही खर्च करायचीच आहे आणि मग नेक्स्ट टाइम जो ट्राय करतो की त्याच्यामधनं पण वाचली पाहिजे. आणि नेक्स्ट टाइम जे कॉन्ट्री करतात पण त्याच्यामध्ये ते मायनस करून कॉन्ट्री करायचं असं नाही. कॉन्ट्रीब्युशन तुमचं प्रत्येक मंथला सेम असणार, भले तुमचे पैसे वाचत आहे किंवा जास्ती एक्स्ट्रा खर्च होत आहे, सेम राहणार. एक्स्ट्रा जर पैसे लागले तर आम्ही ऍड करतो स्वतःहून. जर आता कुठल्या मंथ मध्ये होतं की घरी खूप पाहुणे येतात, कुठलं फेस्टिवल असलं तर जास्त घरी सामान लागतं, पैसे लागतात वगैरे, तर तेव्हा आम्ही जास्त टाकून देतो एखाद्या मंथला. पण हे मोस्टली होत नाही, एखाद्या वेळेस झालं तर झालं. नेक्स्ट क्वेश्चन, आर यू अ सेव्हर, स्पेंडर और समवेअर इन बिटवीन? तू देत पहिले. सो मी तर समवेअर इन बिटवीन आहे, कारण की मला स्पेंड करायला पण खूप जास्त आवडतं आणि मला सेव्ह करायला पण आवडतं. माझ्यासाठी हे थोडं जास्त काय म्हणतात इझी आहे, कारण की मी माझी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही केली आहे आतापर्यंत. बट येस, आय एम थिंकिंग टू बाय अ फ्लॅट फॉर मी. तर मी तो विचार करते, पण जेव्हा मी ते घेणार, जेव्हा मी ते करणार, तेव्हा मी ऑब्व्हियसली एवढं स्पेंड नाही करू शकत, मला सेव्ह करावं लागेल. बट आता तर माझं इन बिटवीन चालू आहे, मी सेव्ह पण करते आणि स्पेंड पण करते. आणि अबाउट मी, माझं तर मोस्टली सेव्हच करतो. मी ट्राय करतो की खर्च माझ्यासाठी खूप कमी करू. म्हणजे शिवानीसाठी जर मला काही गोष्टी घ्यायच्या असेल तर मी डेफिनेटली तिच्यासाठी घेतो. बट मला काही गोष्ट लागली तर मी ट्राय करतो की नाही चल यार, हा महिना काढून घेऊ, पुढच्या महिन्यामध्ये घेऊ. तर मग बेसिकली काइंड ऑफ चेतन हा प्रॉपर सेव्हर आहे. स्वतःचं मन खूप, म्हणजे एक म्हणतात की बॉईज असतात आणि तो आहे चेतन लिटरली. आणि ऍक्च्युअली एकाला राहायला पाहिजे. येस. म्हणजे इव्हन मी मध्ये मध्ये तर शिवानीला पण थोडंसं टोकतो, अरे यार थोडं सेव्ह कर भाई, याची गरज नाहीये तुला, नको घेऊ. पण असं नाही, पण असं नाही आहे की जर शिवानी घ्यायचं असेल तर मी तिला म्हणतो की नको घेऊ. तिला घ्यायचं आहे पर्सनल अकाउंट मध्ये तिचे पैसे आहेत, तर आम्ही त्याला तू वापर बाबा, तुला जसं वापर तसं वापर, बट आम्ही बेसिकली चांगलेच वापरतो पैसे. म्हणजे तिला पण सेव्हिंग बद्दल आहे काळजी आहे सेव्हिंगची, आणि मला पण आहे. म्हणजे आमचे बेसिक इन्व्हेस्टमेंट जे करायला पाहिजे ते आता आहेच. SIPs आहे, त्यानंतर LIC आहे, त्यानंतर शेअर्स. आम्हाला इतकं नॉलेज नाही आहे शेअर मार्केटचं, बट थोडं बहुत जे पण आम्हाला माहिती की असं वाटते की नाही हा चांगला असेल ते आम्ही घेऊन ठेवतो, किंवा एकमेकांना. चेतन मोस्टली मला सजेस्ट करतो की हे घे, आता हे कर. हाऊ शुड यू स्प्लिट मंथली एक्सपेन्सेस, 50-50 और बेस्ड ऑन इन्कम? तर याचा आन्सर मी देणार. तर बेसिकली जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आमच्या सॅलरीमध्ये थोडा डिफरन्स होता, ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरन्स होता. तर असं होतं की मी जास्ती पे करायचो कॉन्ट्री घराच्या एक्सपेन्सेसमध्ये, आणि शिवानी थोडंसं कमी करायची. बेस्ड ऑन आवर सॅलरी, जर ह्याची अमाऊंट जास्त आहे तर हा जास्त पैसे टाकणार, ऑब्व्हियस गोष्ट आहे. आणि माझी जर सॅलरी कमी आहे तर मी कमी टाकणार. आणि तो आम्ही काढलेला होता याचे काय म्हणतात EMIs वगैरे कट करून किती सॅलरी माझी वाचताय, किती सॅलरी याची वाचताय, 50-50 केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही मग ते एक्सपेन्सेस काढलेले आहे. बरोबर. येस. तर असं काही नाही, आम्ही बेस्ड ऑन सॅलरीज करतो. जर ह्याची जास्त आहे तर हा थोडं जास्त टाकणार, आणि माझी कमी आहे तर मी थोडी कमी टाकणार. हा, म्हणजे कारण की सेम केलं तर मग पैसे उरायला पण पाहिजे ना पर्सनल अकाउंट मध्ये खर्च करायला. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच डू यू लाईक टू कीप ॲज पर्सनल स्पेंडिंग मनी? ठीक आहे, तू कर आन्सर पहिले. सो माझी तर अशी काही स्पेसिफिक अमाऊंट नाही आहे की मला दिस अमाऊंट ऑफ मनी मला म्हणजे सेपरेटली कीप माझ्यासाठी ठेवायचीच आहे. बट मला जर असं काही वाटलं किंवा कुठलं फंक्शन असलं आणि मला काहीतरी घ्यायचं असलं तर ते मी पैसे घेते, जर माझ्याकडे असेल तर. नसेल तर मी थोडं कमी याच्यामध्ये बघते किंवा ट्राय करते की नेक्स्ट मंथमध्ये घेईल का, जर माझी जास्त ह्या मंथमध्ये काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टमेंट झाली असेल तर.
तर अशी काही पर्सनल अमाऊंट नाही आली म्हणजे जर गरज असली तरच करतो, नसली तर आम्ही टाळतोच की नाही नाव दे करू बघू पुढच्या वेळेस वगैरे तरी. तर अशी अमाऊंट तर मी नाही सेव्ह करत माझ्या पर्सनल. सेम माझं पण तसंच आहे की जर काही लागलं घ्यायचं असेल तर तेवढा पैसा खर्च करतो पर्सनलमध्ये, कारण की तेवढा अमाऊंट ऑफ पैसा राहतेच. असं नाही की नाही राहत, तर असं काही नाही की ऍडजस्ट करावं लागत आहे. तेवढा अमाऊंट राहतो आणि मग यूज करायचा तर यूज करतो, नाही तर मग असं एक म्हणजे माझं असं आहे की आता नाही तर मग नंतर पण घेऊ शकतो तर मग सेव्ह करतो, असं काही नाही आहे. नेक्स्ट, व्हॉट एक्सपेन्सेस आर नॉन निगोशिएबल फॉर यू. सो एक्सपेन्सेस नॉन निगोशिएबल आहे आमच्यासाठी. हे आहे आमच्या डे टू डे नीड. फॉर एक्झाम्पल आम्हाला डाएटला काही गोष्टी लागतात. अंडे लागतं, चेतनला चिकन लागतं, बऱ्याचशा गोष्टी डाएट हा खूप एक्सपेन्सिव्ह असतं, कारण की चेतन इज प्रॉपर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत आहे. तर तो प्रॉपर डाएट करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तसं बघायला गेलं की आम्हाला जेवण वेळेवर पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही कुक लावलेली आहे, त्याच्यासाठी आमचे पैसे जातात. त्याच्यानंतर साफसफाई करायला. तर आपण जिथे राहतोय, आपण काम करतोय 24 तास, आमच्या दोघांकडनं पण होत नाही कामं घरचे, म्हणजे वेळेमुळे आणि वेळेवर पण, की नाश्ता सकाळी बरोबर एवढ्याला भेटणार, जेवायला संध्याकाळी काही वेगळं, आणि घराची साफसफाई, म्हणून त्याच्यामध्ये आमचे पैसे जास्त जाते. प्लस पर्सनल हेल्थ, जिमला आम्हाला मेंबरशिप द्यावी, जिमची मेंबरशिप झाली. याच्यामध्ये आम्ही पैशाचं नाही बघत, जर म्हणजे पाहिजे तर डेट्सवर घेऊन जायला ते पण नॉन निगोशिएबल आहे. तू डेट्सवर तू फायनान्सच्या पैशामधनं नाही घेऊन जात ना. नाही ना, तर ठीक आहे ना, तू तुझ्या ओन पैशामधनं पाहिजे. हा, ते तर जातोच ना ओन पैशामधनं. पण आपलं असं पण आहे की आपण म्हणजे माझ्या पैशामधनं जाते, तुझ्या याच्यातनं पण जाते, पण कधी कधी आपण कॉमन पैशावर खर्च करतो. मी नाही करत, हा करत असेल. मी नाही करत भाई, असं थोडं ना असते. चल पुढचा क्वेश्चन घे. त्याला समजतच नाहीये. डू यू ट्रॅक युअर स्पेंडिंग ऑर बजेट मंथली? येस, आय डू. मी तर खूप चांगला प्लॅनर आहे. म्हणजे माझं असं असतं की यार घराचे EMI वगैरे आहे, किंवा कुठली प्रॉपर्टी घ्यायची आहे, किंवा कुठे जास्त इन्व्हेस्ट करायचं आहे, ह्या सगळ्यासाठी मी एकदम प्रॉपर कॅल्क्युलेट करतो. आणि असं नाही की या महिन्याचंच फक्त, मी 3-4 महिन्याचं ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवतो. कारण की आता जसं मी फॉर एक्झाम्पल घर घेतलं आहे, तर घरमध्ये एक ओन कॉन्ट्रीब्युशन नावाचं पण पॅरामीटर असतो. जेव्हा तुम्ही लोन घेतात, बँकेचं कॉन्ट्रीब्युशन प्लस तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्यूट पण करावं लागतं. तर तो पण एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ मनी असते, जे तुम्हाला 2 महिन्यात एकदा किंवा 3 महिन्यात एकदा करावं लागते. तर तेवढे पैसे मी साठवून ठेवतो की भाई नंतर जाऊन आपल्याला लोड नाही आला पाहिजे की अरे अकाउंटमध्ये पैसे नाही आहे तेवढे द्यायला, राईट, हडबड नाही व्हायला पाहिजे, म्हणून तेवढे मी ट्रॅक करतो. प्लस इन्व्हेस्टमेंटचं मी ट्रॅक करून ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवतो, प्रॉपरली प्लॅन करतो मी तर. आणि मला एक गोष्ट वाटते की मोस्ट इम्पॉर्टंट चेतन जे करतो ते की त्याचे क्रेडिट कार्डचे बिल्स ते तर आहे मंथली पे करतो. आणि मी नेहमी विसरून जाते, आणि ते खूप चुकीची गोष्ट आहे, कारण की मी क्रेडिट कार्ड जास्त यूज नाही केला कधी पहिलेपासून. आता मी करायला लागली आहे. बट मी ना असं होते की 1 तारखेला चेतनचे लक्ष राहते की सॅलरी झाली, ह्याला द्यायचे, त्याला द्यायचे पैसे, एकदम मावशीला पैसे चालले जातात, इलेक्ट्रिसिटी बिल भरलं जाते, त्याच्यानंतर आम्हाला गॅसचं पण बिल येतं, गॅसचं बिल चाललं जाते. आणि म्हणजे म्हणजे हे सगळं म्हणजे जे पण असेल ना ते पैशाचं एकदम त्याचं कॅल्क्युलेशन, आणि जे पण तो प्लॅन करतो ना बजेट, हे एकदम असतं. म्हणजे मला कुठल्या गोष्टीचा विचार नाही करावा लागत, 10 वेळा विचार लागत, तू मावशीला पैसे दिले का, मग मावशीला हे केलं का. तुम्हाला एक फन फॅक्ट सांगते की मावशी लिटरली पैसे चेतनला मागते, आणि मग चेतनच ते कॅल्क्युलेट करते, म्हणजे लक्षात ठेवतो की मी ह्यांना इतके पैसे दिले, आता मला एवढे कट करायचे आहे. सो फायनान्समध्ये, घराच्या फायनान्समध्ये चेतनचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे ॲज कम्पेअर टू माइन, कारण की मी इतकं लक्ष नाही देत फायनान्समध्ये घरच्या, पण घरच्या फायनान्स चेतनचं खूप जास्त लक्ष असते, आणि तो खूप जास्त चांगला आहे, आणि ते सगळं हँडल करतो. करायला पाहिजे. सो इट्स अ व्हेरी गुड पॉईंट. मला एक पॉईंट आठवला होता, मी विसरलो कुठला तरी. मला एक क्रेडिट कार्डचंच मला सांगायचं होतं. गाईस, क्रेडिट कार्ड आपण नॉर्मली घेतो सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्याने त्याचे जे हे असतात EMI ते पे करावं लागेल. तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करताय आणि तुम्ही जर जम्प ऑफ करताय, EMI भरत नाही वेळेवर, तर तुमचा सिबिल स्कोअर खूप जास्ती अफेक्ट होतो. तर ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. क्रेडिट कार्ड यूज करत आहे तर तुम्ही व्यवस्थित त्याचं मंथली जे हे आहे ते पे करा, नाही तर तुम्हाला फी लागतं खूप जास्त. फी तर लागतंच, पण मेन म्हणजे सिबिल स्कोर खराब होतो, मग तुम्हाला लोन वगैरे भेटायला प्रॉब्लेम येणार. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्सेस ना खूप क्लिअर असायला पाहिजे.
जे माझे नाही आणि चेतनचे आहेत. आय एम नॉट प्राऊड ऑफ इट बट आय एम व्हेरी गिल्टी. शिवानीची एक फनी गोष्ट तुम्हाला सांगतो. शिवानीकडे एकच काम दिलंय मी, जे आहे की रेंट पे करणं. तिला नेहमी दुसऱ्या तारखेला रेंट पे करायला पाहिजे, पण मी तिला प्रत्येकदा आठवण करतो, शिवानी केली की तू रेंट केलं का, तू रेंट पे. मग मी आठवण केल्यावरच तू हे कर. कामामध्ये राहते मी विचार करते, मी थोड्या वेळाने करते बट ते राहून जातं. बट असं नाही की आम्ही एकदम 10 दिवस लेट पाठवतोय, 1-2 दिवस होऊन जातं. असं काही लेट 10 दिवस वगैरे नाही. बिचारी खूप कामामध्ये असते, विसरून जाते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. हाऊ मच शुड वी सेव्ह एव्हरी मंथ? हे मला वाटते डिपेंड ऑन पर्सनल टू पर्सनल डिपेंड आहे पर्सनल की तुम्हाला पार्टी किती करायची आहे, तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये किती खायचं आहे, सॅलरी किती आहे, तुमची सॅलरी किती आहे, तुम्हाला फिरायचं किती एक आहे. रेशो जे तुला सांगायचं हा, होता. तर रेशो वाईज मला असं वाटते की तुमचा जो सॅलरी आहे, सपोज 100 पकडू आपण, तर तुमची जो रेंटचा अमाऊंट असला पाहिजे तो अराउंड 12 to 15% असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही पे करताय बेसिकली राहायला. तर ते तुम्ही थोडंसं ओव्हर प्राइस मध्ये राहताय, कारण की तुमची सॅलरीनुसार ते नाही बसत कॅल्क्युलेशन. आणि हे माझे कॅल्क्युलेशन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह ॲटलिस्ट 40 to 50% अमाऊंट तुम्हाला सेव्ह करायलाच पाहिजे तुमच्या असं आहे. सॅलरीच्या Yes. पण असेल ते investment साठी आणि invest करायला पाहिजे. 50% ऑफ युअर सॅलरी शुड बी सेव्ड ऑर इन्व्हेस्टेड. मग तुम्ही 15% रेंटमध्ये टाका, तुम्ही 40 ते 25% याच्यामध्ये टाका, मग तुमच्याकडे उरतात 40%. त्याच्यामध्ये तुमचे पर्सनल खर्च, रेस्टॉरंटमध्ये खाणं, जिमचा खर्च, याचा डाएटचा खर्च, ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये करा. बट हे 2 पॅरामीटर्स खूप इम्पॉर्टंट आहे. एक तर रेंट आणि हे आमच्यासाठी आहे इम्पॉर्टंट, बट एक्झाम्पल तुमचा जो देतोय पण मी. खर्च असेल तो, आणि जर तुमचा जास्त सेव्ह होत असेल तर हे कधी पण चांगलं आहे. इट्स व्हेरी गुड. कधी पण चांगलं आहे. हे तर एक काहीतरी स्टँडर्ड अमाऊंट आहे की जे तुम्ही करायला पाहिजे. बट ह्याच्यापेक्षा नेहमी ट्राय करायचं की आपण जास्त करू जास्तीच शकलो करतो. तर खूपच चांगलं आहे. Yes. कारण की असं नाही ना, आपण एव्हरी मंथला कपडे घेणार, आपण एव्हरी मंथला फिरायला जाणार, आपल्याला एव्हरी मंथला अननेसेसरी खर्च ना करू. बेसिकली दॅट्स द ओनली की फॅक्टर. येस. आणि पैसे असं होणार की तुम्हाला तुमचे जे इन्व्हेस्टमेंट तुमचे सेव्ह करताय पैसे, तर तेच तुम्हाला पुढे कामात पडणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही हे नका करू, Compromise नका करू. कॉम्प्रोमाइज काय म्हणतात त्याला, निष्काळजी नका घेऊ त्याच्यामध्ये, निष्काळजीपणा नका करू. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू पेज फॉर व्हॉट? रेंट, ग्रोसरीज और ट्रॅव्हल असे काइंड ऑफ आम्ही दिलेलं आहे. बट आमच्यामध्ये आम्ही खूप सिम्पल केलेली आहे ती गोष्ट. सांगितलं आम्ही याच्या आधी पण. 2 अकाउंट आहे, एक अकाउंट घरच्यासाठी आहे, एक अकाउंट ट्रॅव्हलसाठी आहे. तर घरच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, त्याच पैशांनी आमचं सगळं घर मॅनेज होतं. रेंट, ग्रॉसरीज, बाईचा खर्च, मावशीचा सॅलरी, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पाईप बिल, सगळं. आणि ट्रॅव्हलिंग मधला जो पैसा आहे तो आम्ही बाहेर जेव्हा फिरायला लागलो तेव्हा लागतो. हा, Yes. तर असं आम्ही असं काही नाही की कोण कोणासाठी पे करतंय, आम्ही दोन्ही पैसे टाकतो आणि त्याच्यातनंच पे करतो. त्याच्यातनंच पे करतो. आणि खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ट्रॅक करायला, नाही का? असं नाही झालं पाहिजे तुमचं लग्न झालं आहे तर तुमचा नवराच सगळं करतोय आणि तुम्ही म्हणजे असं बर्डन नका, बर्डन नको फील व्हायला. मी एक गोष्ट सांगते. इनिशियली जेव्हा आमचे लग्न झालं होतं तेव्हा असं होतं की मोस्ट ऑफ द चेतन पे करायचा, त्याला पे करा म्हणजे त्याचं ऑब्व्हियसली सॅलरी जास्त होती, तो जास्त पे करतो इकडे तिकडे. तो एका मोमेंटला असं झालं होतं आम्हाला आणि त्याला पण की खूप खर्च होतोय, माहिती नाही का, त्याच्याजवळ पैसे उरतच नव्हते. कारण की आम्ही ह्या गोष्टी बरोबर प्लॅन नव्हत्या केल्या. मग त्याच्यानंतर आम्ही रिअलाइज केलं की नाही, आम्हाला आयडिया आली, म्हणजे चेतनलाच आयडिया आली की आपण असं करायला पाहिजे, आपण एक जॉईंट अकाउंट काढायला पाहिजे, त्याच्यामध्ये अमाऊंट टाकायला पाहिजे आणि त्याच्यामधनंच आपण करायला पाहिजे. म्हणजे कसं व्हायचं ना की काही पण लागलं तर चेतन घेऊन ये, चेतन हे कर, चेतन ते कर, मग त्याचे खूप पैसे चालले जायचे, असं ट्रॅकच नाही व्हायचे. म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की नाही, आपण एक अमाऊंट टाकली. फॉर एक्झाम्पल आपण 10,000 रुपये टाकलाय, तर 10,000 रुपये जर ते संपले तर मग आम्ही बघायचं काय आपण काय केलं ना. म्हणजे एखाद्या वेळेस होऊन जातं की जास्त खर्च होऊन जातो, तर मग तुम्हाला ते ट्रॅक करायला बरं होतं की अरे आणि बेसिकली तुम्हाला कळतं की तुम्ही मंथली किती स्पेंड करायचं आहे, तुम्हाला अजून वाढवायला पाहिजे स्पेंडिंग अमाऊंट, म्हणजे जे बँकमध्ये टाकतो ते वाढवायला पाहिजे की कमी करायला पाहिजे, त्याच्यावरनं कळतं तुम्हाला बेसिकली. आणि तुम्ही खूप इझिली ट्रॅक करू शकता. आणि पेमेंट करताना मी नेहमी असं कमेंट टाकतो. फॉर एक्झाम्पल मी काही किराणा खायला गेलो तर फॉर किराणा, काही वेजेस घ्यायला गेलो फॉर ग्रोसरीज. आणि बरं, खूप इम्पॉर्टंट आहे, छोटीशी गोष्ट की जेव्हा तुम्ही तुमचं चेक करता की अरे माझे पैसे कुठे गेले, तर तेव्हा बरोबर समजत नाही की आपण कशाला पे केले. तर चेतनची ही पण चांगली हॅबिट आहे की तो जिथे पण पे करतो तेव्हा एक मेसेज लिहून ठेवतो की मी कशासाठी दिले, काय दिलंय. तर म्हणजे जेव्हा तो नेक्स्ट तो गो थ्रू करतो त्याच्यामध्ये, तेव्हा त्याला पटकन कळून जातं. पर्सनल अकाउंट मध्ये फॉर गिफ्ट्स, सो फॉर शिवानीज गिफ्ट,
हां, पर्सनल अकाउंटमध्ये पण करतो, विच इज गुड. सो हे तर झाले काही क्वेश्चन जे आम्ही काढले होते. आता काही क्वेश्चन आम्ही खूप जास्त आधी एक पोल टाकलेला. हा, पोल नाही, क्वेश्चन आन्सर टाकलं होतं. क्वेश्चन आन्सर टाकलेला की Ask us तुम्ही something. आम्हाला Couple finances विचारा की बद्दल बोला. कपल फायनान्सचा आम्ही विचार करतो व्हिडिओ बनवता, तर तुम्ही आम्हाला काहीतरी विचारा. त्याच्यामधले आम्ही काही क्वेश्चन्स हा, काढले. पण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारलेत ना त्याचे सगळे आन्सर जे आतापर्यंत आम्ही तुम्हाला दिले मोस्ट ऑफ द दिले आहेत. आता त्याच्यापेक्षा जे वेगळे क्वेश्चन्स आम्हाला वाटले ते आम्ही क्वेश्चन्स काढलेत. आता ते Yes. क्वेश्चन्स घेऊया. हा, आणि जर आमच्याकडून काही सुटलं असेल तर कमेंट सेक्शन तर कमेंट आहेच. सेक्शन आहे, नक्की सांगा. जा आणि भरून क्वेश्चन्स टाका. पार्ट 2 पण काढू जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर. येस. हा, चलो. टोटल एक्सपेन्सेस ऑफ द मंथ व्हॅरी होतं. असं काहीच नाही आहे की एवढ्या मंथला तुम्हाला हे लागतं, नाही लागत. कुठल्या मंथला कमी कमी लागतं, लागतात, कुठल्या कुठल्या मंथला खूप जास्त लागून जातो की आम्हाला टाकावं पण लागतं पैसे. आता आम्ही बेसिकली सप्टेंबर नंतर ट्रॅव्हल नाही केलंय तर आमचे आता पैसे खूप जास्त सेव्ह झालेत लिटरली. सप्टेंबर पर्यंत लिटरली आम्ही असं मिनिमम बॅलन्सवरच जायचो. हा, आता खूप तसं जास्त. झालंय की कधी तुम्हाला जास्त लागेल कधी तुम्हाला कमी लागेल. इट्स लाईक पार्ट ऑन पार्सल. दोज गोल्स अपार्ट फ्रॉम SIP आणि FD. हां, तर मी तर म्हणेल भाई म्हणजे ETF ॲक्च्युली SIP मध्ये देतात. ETF तुम्ही घेऊ शकता. बट आता तुम्ही ना लाईक काय करू शकता की तुम्ही गोल्ड कॉईन्स किंवा सिल्वर बार्स, कारण की सिल्वरचं खूप खूप वाढतंय. अगेन दिस इज नॉट अ फायनान्शियल ॲडवाईस. हे फक्त आमचे ओपिनियन्स आहेत. तर तुम्ही आम्हाला याच्यावर वाटतं रिसर्च की- करूनच सगळं काही करा. आम्ही म्हणतोय म्हणून नका करू, कारण की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर नाही आहोत. आम्हाला जे आमच्यासाठी हेल्पफुल वाटतं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. तर बेसिकली अपार्ट फ्रॉम SIP आणि FD तुम्ही फोकस करा गोल्ड घेण्यावर, सिल्वर घेण्यावर, म्हणजे हार्डमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही काही प्रॉपर्टीज वगैरे पण घेऊ शकता, कारण की रिअल इस्टेटमध्ये पण आता खूप जास्ती हे चालू आहे. तर कुठे प्लॉट घेतला किंवा कुठली असं गुंठ्यामध्ये जागा घेतली, तसं काही जर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर एकमेकांना काही गिफ्ट पण द्यायची आहे तर ट्राय करा की तुम्ही काही हा, गोल्ड gold एकमेकांना देताय. देताय, सेव्ह पण होत आहे आणि तुमचं गिफ्ट पण होत आहे. येस, तर असं आम्ही करू तर आता शकता. तेच स्टार्ट केलं की जेव्हा पण आमचं मोठं काहीतरी असतं, फॉर एक्झाम्पल ॲनिव्हर्सरी असते किंवा बर्थडे वगैरे असते, तर ट्राय करतो की आम्ही गोल्ड रिंग किंवा काहीतरी सिल्वरचं, गोल्डचं नाहीये बजेट तर आम्ही- सिल्वरचं द्या असं. आम्ही आता विचार करतोय की आम्ही पण अजून असं काही आमच्या बेसिक इन्व्हेस्टमेंट्सच आहे आतापर्यंत, SIPs, FD आणि LIC जे पण नॉर्मल लोकांचं असतं ते. बट येस, आम्ही आता विचार करतो की सिल्वरमध्ये जास्त इन्व्हेस्ट करूया, कारण की त्याची प्राइस खूप जास्त वाढत आहे. आम्हाला असं वाटतं. आम्हाला असं अगेन वाटतं. तुम्ही रिसर्च करा आणि आम्ही- मग तुमचं बघा. आम्ही असं विचार करतोय आता, त्याच्यावर आम्ही पण रिसर्च करू की आम्हाला Yes, करायला आम्ही पण पाहिजे की रिसर्च नाही करू. करू. येस, एक्झॅक्टली. हाऊ मच इन्कम इज निडेड आफ्टर मॅरेज. आता मला ॲज अ सिंगल गर्ल, म्हणजे जर मी एका पोरीची गोष्ट केली तर, जेव्हा आपण राहतो लग्नाआधी आपण एकतर शेअरिंगमध्ये, PGमध्ये वगैरे राहतो, तर सगळ्या एक्सपेन्सेस शेअर होत राहतात. जेव्हा लग्न होतं तेव्हा एकदम सगळं आपल्या दोघांवर येऊन जातं. तर आणि तुम्हाला खर्च पण वाढतो ऍक्च्युली, कारण की खर्च- तुमची फॅमिली वाढली आहे, एक्सटेंडेड family फॅमिली, वाढली इकडची आहे, पण फॅमिली तुमच्याकडे आहे. पाहुणे हा, येणार, पाहुणे तुम्ही- येणार. कोणी तुमच्याकडे सण होणार, तुम्हाला 10 गोष्टी घ्यावं लागणार, पूजा वगैरे साठी, सगळं खूप साठी खूप खर्च असतो actually. तर मला असं वाटतं जेव्हा तुमचं न्यूली मॅरिड आहे तेव्हा तुमच्याजवळ 0 सेव्हिंग होणार. हा. आम्हाला Yes, आमचं आमच्याजवळ पण 0 सेम सेव्हिंग सेम झाली सेम होती. सेम. कारण की तुमचं सगळं म्हणजे कसं असतं ना, एक तर आपण लग्न करतो, लग्नामध्ये आपले मोस्ट ऑफ द खर्च होतात. इन्व्हेस्टमेंट Savings इन्व्हेस्टमेंट नाही, सेव्हिंग चालली जातं. त्याच्यानंतर लग्न झाल्यावर पूर्ण घर तुम्हाला सेट सेट करायचं करावं आहे. लागतं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घ्यावं इलेक्ट्रॉनिक्स लागतं. गोष्टी घ्यावं, कारण की आताच असं झालेलं आहे, जेवढं आम्ही बघितलं आहे तेवढं लोक पैसे प्रिफर करतात गिफ्टपेक्षा. तर पहिले कसं लोक गिफ्ट द्यायचे, कबर्ड्स द्यायचे, हे कबर्ड देऊन द्यायचे. दिलं, कोणी सोफा देऊन दिला, कोणी टीव्ही देऊन दिला. पण आता प्रिफर करतात की हे, तर मग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गोष्टी घ्या, तुम्हाला पूर्ण एक घर सेटअप करायचं आहे. त्याच्यामध्ये कसं खर्च होतो बेसिकली, असं आहे की खूप खर्च जास्त होतो, तुम्हाला मॅनेज करावं लागेल. इनिशियल मंथ्स ऑफ युअर मॅरेज. इनिशियल मंथ्स नाही, मला असं वाटतं की 1 वर्ष 1.5 वर्ष लागणार तुम्हाला सेटल व्हायला. 1.5 वर्ष नाही, 1 वर्ष मला लागेल. वाटतं मॅक्स 1 वर्ष एक तुम्हाला वर्ष सेटल लागेल व्हायला फिगर आउट लागणार. करायला की कसं थोडं करायला थोडं, कारण पाहिजे. की आपल्याकडे कसं असतं ना की आपण थोड्या गोष्टी घेऊ शकतो. या मंथला हे घेतलं, त्या मंथला ते घेतलं, असं करू शकतो. तर जेव्हा तुमचं नवीन नवीन खूप जास्त पैसे जातात, सेव्हिंग 0 होते, त्याच्यावर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, Yes. कारण की ते नॉर्मल आहे. येस, नॉर्मल ते आहे, होतं आणि ते सगळ्यांसोबतच होणार. सगळ्यांसोबतच होणार. करेक्ट. अनलेस की तुम्ही फॅमिली तुमची खूप काय म्हणतात त्याला, रीच आहे, नाही रीच नाही, तुम्हाला फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. सपोर्ट आहे. हा, Right, तुम्ही correct word. वेल काय म्हणतात त्याला, फायनान्शियली एकदम जास्ती फायनान्शियली स्टेबल स्ट्रॉंग आहे. आहे फॅमिली वाईज, तर तुम्हाला नाही होणार प्रॉब्लेम. बट आमच्या फायनान्शियली आम्ही नॉर्मलच होतो, सो आम्हाला तर खूप असं हे वाटलं, येस. म्हणजे खूप वेळ लागला. आम्ही आय थिंक
लग्न झाल्या नाही इन्व्हेस्ट केलं आम्ही, हा. पहिले तर सेटलच झालो, सेटल झालो, बरोबर. घर सेटल केलं पहिले, घर सेटल केलं आणि त्याच्यामध्ये मग- पण मग स्टार्ट केलं. आणि मग कुठे सेव्हिंग चालू केली. Yes. सो असं होतं. डू यू प्रिफर टू सेव्ह मनी ऑर स्पेंड मनी ऑन गुड थिंग लाईक ट्रॅव्हलिंग, फूड? प्लीज रिप्लाय, सॉरी प्लीज रिप्लाय नाही, बट हा क्वेश्चन आहे की डू यू प्रिफर टू सेव्ह मनी ऑर स्पेंड मनी ऑन थिंग्स लाईक ट्रॅव्हलिंग ऑर फूड? याचं उत्तर आमच्या अकाउंट्समधून तुम्हाला ऑलरेडी मिळालं असेल की आमच्याकडे त्याच्यासाठी पैसा आहे, आपण ठेवलेला आहे ऑलरेडी नाही त्याच्यासाठी म्हणजे पैसा. चेतनचा कसा आहे ना पॉईंट ऑफ व्ह्यू की त्याला असं वाटतं की त्यांनी फूड आणि ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त खर्च करायला पाहिजे, पण इतका पण नाही करायला पाहिजे. बट हा. माझं असं असतं की जिंदगी ना मिलेगी दोबारा. माझा तर हाच पिक्चर चालू असतो डोक्यामध्ये की आपण आता नाही करणार तर कधी करणार, आपण आता नाही करणार तर कधी करणार. हा, पण तर आम्ही त्याच्यामध्ये दोघं अपोजिट आहे, बट येस आम्ही दोघं बॅलन्स करतो, एकमेकांसोबत म्हणजे बोलतो एकमेकांना की बॅलन्स करतो. आता मला असं वाटतं की माझं तर एक स्वप्न आहे की आम्ही काय म्हणतात पॅरिस. त्याला, नाही पॅरिसला नाही, पॅरिसला तर जायचं स्वप्न आहेच, बट माझं हे स्वप्न आहे की जेव्हा हे क्रिसमस न्यू इयर राहतं ना, तेव्हा मला आउट ऑफ म्हणजे Out of US India. वगैरे, आउट ऑफ इंडिया होईल ती पण तिथे ट्रिप होईल. जायचं आहे. कारण की मला तिथलं म्हणजे असं सगळीकडे लाईट्स वगैरे मला खूप जास्त आवडतात. खूप आवडतं तर बहिला, मग मला लाईट्स असं खूप वाटतं आवडतं. की यार आपण आता नाही करणार हे सगळं तर कधी करणार, आपण आउट ऑफ इंडिया आता नाही फिरणार तर कधी फिरणार. आपण मला जे पण कपडे आवडतात, जे पण म्हणजे जे मस्ती करायला आवडते, मग ते आता नाही करणार तर कधी करणार. तर मी मोस्टली असा विचार करते आणि चेतन थोडं अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे माझा पण सेम आहे, पण माझं असं आहे की यार 100 आउट ऑफ 100 नाही करू खर्च, 100 आउट ऑफ 60 करा ना, मग 40 सेव्ह करा असं. तर मला असं वाटतं की तुम्ही जर फूड आणि तुमच्या ट्रॅव्हलिंगवर खर्च करत आहे, फूडवर तरी मला वाटतं कधी कधी की थोडं मला हे जर आहे, खर्च तुम्ही नाही वाटत manage करू actually. शकता, बट ट्रॅव्हलिंग इज अ एक्सपिरियन्स ओव्हरऑल. मला ते पण इन्व्हेस्टमेंटच वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही खर्च केलेले मला म्हणजे चालतं. मला दोघांना असं पण चालतं. हे नाही वाटत मला पण की ते ते इन्व्हेस्टमेंटच waste होतंय वाटते, म्हणून. मला पण ते इन्व्हेस्टमेंटच वाटते. Investment ट्रॅव्हलिंग नाहीये वर ती. इन्व्हेस्टमेंटच करतोय आपण फॉर युअर एक्सपिरियन्स साठी. हा, फॉर युअर सोल. ते पण इम्पॉर्टंट आहे यार, ते पण इम्पॉर्टंट आहे. फिरणं इम्पॉर्टंट आहे, चांगलं खाणं इम्पॉर्टंट आहे, कधी कधी डेटवर जाणं इम्पॉर्टंट आहे, बाहेर जाऊन छान छान खाणं इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लोर करणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या असं असतं की मुलींना हे ट्राय करायचं आहे, ते काय करायचं, मला कलर करायची इच्छा होती, तर त्याच्यावर असे खर्च करणं इम्पॉर्टंट आहे. हे वेस्ट ऑफ मनी नाही म्हणू शकत. आणि हे कधी कधी करायलाच पाहिजे. आपण एकदाच जगतो, एवढं कमवतोय आपण कशासाठी, स्वतःसाठीच कमवतोय ना. that is मला तर आवडतं करायला हे. म्हणून मेहनत करा आणि चांगला जॉब घ्या, काही करा, जॉब नाही म्हणजे काही करा, तुम्ही बिझनेस पण करू शकता आणि मस्त पैसा कमवा आणि मस्त खुश राहा. खुश राहा, पण सेव्ह पण करा. सेव्ह पण करा. हाऊ मच यू गिव्ह टू युअर पॅरेंट्स मंथली ऑर नो नीड टू गिव्ह? तर म्हणजे आमचं असं काही मंथली वगैरे आम्ही पॅरेंट्सला देत नाही, कारण की हिचे पण पप्पा ऑलरेडी रिटायर्ड आहे, पण त्यांना आहे बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट, त्यांना सॅलरी आता पण येते गव्हर्नमेंटकडनं, प्लस माझे सेव्हिंग्स आहे, प्लस सॅलरी पण आहे. माझे पप्पा पण आता टीचर वगैरे म्हणू शकत त्याला, पेन्शनच आहे ना. माझे पप्पा टीचर आहे, तर त्यांना पण सॅलरी मिळते. असं आम्हाला काही द्यावं लागत नाही, बट कधी कधी जर मदत लागली तर आम्ही देतो. आम्ही विचार नाही करत. हा, म्हणजे कुठली मोठी मदत लागली तर आम्ही त्यांना करतो. मंथली नाही, मंथली वगैरे नाही, अशी गरज नाही पडत कधी. गरज नाही आहे त्यांना. त्यांचं भरपूर आहे, त्यांचं होत आहे, बट आम्ही लागलं तर देतो. येस, ट्रॅव्हलिंग फायनान्स सांगितलंय ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही ट्रॅव्हलिंगचं कसं काय करतो. आणि येस दॅट्स इट. सगळे क्वेश्चनचे आन्सर झाले आहेत. जरी तुम्हाला अजून काही क्वेश्चन असेल ह्या रिलेटेड, हे सगळं सोडून जर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन यूज करू शकता. त्याच्यामध्ये भरून कमेंट्स सांगा, कारण की आम्ही दोघंही उठल्यावर आणि झोपायच्या आधी कमेंट्स वाचतो आणि त्याला रिप्लाय देतो. आम्ही ट्राय करतो की सगळ्यांना आम्ही रिप्लाय देऊ. वी होप की आम्ही तुमचे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स बरोबर दिलं असेल. काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की सांगा. आम्हाला असं नाही आहे की आम्ही 100% करेक्ट असू शकू. आम्ही मे बी चुकीचं पण असू शकू, कारण की हे पण आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही जे पण बोललो ते आमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं बोललोय, ऍडवाइस नाही, जे पण आम्ही करतो त्याच्यामध्ये. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईक करा आणि खूप कमेंट्स द्या, लाईक द्या. बाय बाय.